Hello students, welcome to Rayat Shikshan Sanstha Satara's ROSE project for 11th Science conducted by Yashwantrao Chauhan Institute of Science, Satara. I am Mrs. Ashwini Prasad Kulkarni. I am working as a junior college teacher in Yashwantrao Chauhan Institute of Science, Satara in Department of Chemistry. Hello students, we are studying the chapter number 5, chemical bonding from chemistry. And in last lecture we have studied about the formal charge, how to calculate the formal charge. Then we have studied about the limitations of the octet rule, incomplete octet, expanded octet and odd electron molecules. And lastly we have studied about the VACPR theory. We have seen the rules of VACPR theory and then we have studied how to find out the shape of the molecule depending on the number of bonding pairs of electrons and number of lone pairs of electrons present in the given particular molecule. And now in today's lecture, we will start with the next subpoint, that is valence bond theory. Valence bond theory is a theory which is proposed by Hitler and London in the year 1927 on the basis of a wave mechanics of electrons. And it was further extended by Pauling and Slater in the year 1931. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे ती पहिल्यांदा हिटलर आणि लंडन या दोन सायंटिस्टनी 1927 मध्ये प्रपोज केली, जी वेव्ह मेकॅनिक्स इलेक्ट्रॉनचे जे वेव्ह आणि पार्टिकल नेचर असं ड्युअलिटी आहे त्याच्या आधारावर डिपेंडेंट आहे आणि त्याचा पुढे जाऊन डिटेल स्टडी पॉलिंग आणि स्लॅटर यांनी 1931 मध्ये केला होता. आता कोणतीही थिअरी जसं आपण आधी बघितलं VACPR थिअरी त्याचे आपण रूल्स किंवा पॉस्ट्युलेट्स बघितले, तसं पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आपल्याला बघायचे आहेत. पहिला पॉस्ट्युलेट काय आहे बघा, अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड ओनली व्हेन हाफ फिल्ड ऑर्बिटल्स ऑफ टू ॲटम्स ओव्हरलॅप इच अदर. मेनली ही जी थिअरी आहे ही आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन बद्दलची इन्फॉर्मेशन देते. ही थिअरी असं सांगते की ज्यावेळी कोणत्याही दोन ॲटम्सच्या हाफ फिल्ड ऑर्बिटल एकमेकांवर ओव्हरलॅप होतात त्यावेळी त्याच्यामुळे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आता या ज्या ऑर्बिटल्स आहेत ज्या ओव्हरलॅप होणार आहेत त्यांच्यामध्ये किमान एक तरी अनपेड इलेक्ट्रॉन असायला पाहिजे आणि दोन ऑर्बिटल जर ओव्हरलॅप होत असतील तर दोन्ही मधल्या इलेक्ट्रॉनचं स्पिन हे अपोजिट असलं पाहिजे. ईच ओव्हरलॅपिंग ॲटॉमिक ऑर्बिटल शुड हॅव अन अनपेड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन. थर्ड पॉस्ट्युलेट काय आहे बघा, द ओव्हरलॅपिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स मस्ट हॅव नियरली सेम दॅट इज कंपेरेबल एनर्जीज. ज्या ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होण्यासाठी त्यांची एनर्जी ही साधारण सारखी असली पाहिजे, एक्झॅक्टली सेम असावीच असं नाही, पण एका ऑर्बिटलची एनर्जी समजा x आहे आणि दुसऱ्याची समजा 8x आहे तर एवढा डिफरन्स त्याच्यामध्ये चालणार नाही. ही x असेल तर ही 2x असेल तर ठीक आहे, then those orbital can overlap. So the overlapping orbitals must have the comparable energies. Next postulate is that the electron spins are neutralized and electron get paired up on overlapping of atomic orbital. हे जे पॉस्ट्युलेट आहे हे आपल्याला कशाबद्दल इन्फॉर्मेशन देते तर ओव्हरलॅप झाल्यानंतर इलेक्ट्रॉनचं काय होतं तर इलेक्ट्रॉनचं स्पिन अपोजिट असतं, एकाचं प्लस हाफ असेल तर दुसऱ्याचं मायनस हाफ असतं, त्यामुळे ते न्यूट्रलाइज होतं आणि त्या दोन्ही इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होतं. सो हे आपण काही रूल बघितले. पुढचा रूल आहे ड्युरिंग ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस इन बिटवीन द टू न्यूक्लियाय. जेव्हा ओव्हरलॅप होतो ऑर्बिटलचा त्यावेळी दोन न्यूक्लियाच्या मध्ये असणारी इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते आणि त्यामुळे रिपल्शन बिटवीन द टू न्यूक्लियाय ऑफ अ बॉन्डेड ॲटम डिक्रीजेस आणि त्यामुळे दोन न्यूक्लियस मधलं रिपल्शन कमी होतं, उलट अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढतं आणि त्यामुळेच बॉन्ड निर्माण होतो. पुढे दिलंय बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं बघा, अ बॉन्ड इज फॉर्म्ड ॲट इक्विलिब्रियम डिस्टन्स व्हेन सिस्टम हॅज मिनिमम पोटेन्शियल अँड मॅक्झिमम स्टॅबिलिटी. रिपल्शन कमी होतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढतं आणि ज्या वेळेला सिस्टीम इक्विलिब्रियमला येते, इक्विलिब्रियम डिस्टन्स जेव्हा असतं आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी मिळते त्यावेळी त्या दोन ॲटम्स मध्ये बॉन्ड फॉर्म होतो. पुढचा रूल आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचा, द स्ट्रेंथ ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड डिपेंड्स अपॉन द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल्स बिटवीन दी टू ॲटम्स. दोन ॲटम मध्ये जो ओव्हरलॅप होणार आहे तो किती आहे याच्यावर ठरणार आहे की तो जो तयार होणारा कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्याची स्ट्रेंथ किती असेल.
जेवढा ओव्हरलॅप जास्त तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. इथे दिलाय बघा, greater the extent of overlap between atomic orbitals, more is the energy and increase in the attractive forces between the atoms. तेवढे तेवढे अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढत जातं atoms मधला आणि तेवढा स्ट्रॉंग बॉन्ड तयार होत जातो. नेक्स्ट रूल आहे, the number of covalent bonds formed by an atom of element is equal to the number of unpaired electrons present in the valence shell of the atom. एखादा ऍटम किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो हे कशावर ठरणार आहे, तर त्या ऍटमच्या व्हॅलन्स ऑर्बिटल मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर ठरणार आहे. सपोजिंग इफ एन ॲटम कंटेन्स ओनली वन अनपेड इलेक्ट्रॉन, then it will form one covalent bond. If there are two unpaired electrons, the atom will form the two covalent bonds and so on. अशा पद्धतीने जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या असेल तेवढे नंबर ऑफ बॉन्ड्स तयार होऊ शकतात. नेक्स्ट रूल आहे तो म्हणजे आपल्याला ज्या ओव्हरलॅप होऊन ज्या नवीन ऑर्बिटल्स तयार होणार आहेत त्याचं डायरेक्शन कसं असणार आहे, त्याला स्पेसमध्ये त्या डिरेक्शनल कॅरेक्टरिस्टिक असणार आहे का नाही याच्याबद्दल आहे. Each atomic orbital except s orbital has a particular direction in the space. s orbital सोडून प्रत्येक ऑर्बिटलला विशिष्ट स्पेशियल डायरेक्शन असतं. Hence covalent bond is formed by overlap of atomic orbital. आणि त्यामुळे ओव्हरलॅप जो काही कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो atomic ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपनी तो सुद्धा त्याला डायरेक्शनल कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. Geometry of a molecule is decided by the directional orientation of overlapping orbital. ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल स्पेस मध्ये कोणत्या डायरेक्शनला ओरिएंट होतात त्याच्यावर ठरणार आहे की त्या ऍटमची जिओमेट्री कशी असणार आहे. एस ऑर्बिटल इज स्पेरिकली सिमेट्रिकल अँड ओव्हरलॅप्स इन एनी डायरेक्शन. एस ऑर्बिटल स्पेरिकल असते त्यामुळे ती कोणत्याही डायरेक्शननी ओव्हरलॅप होऊ शकते. आता बघा, अशा पद्धतीने आपण व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये बघितलं की कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, त्याची स्ट्रेंथ किती असू शकते, किती बॉन्ड तयार होऊ शकतात, तयार झालेला जो बॉन्ड आहे त्याला स्पेशियल डायरेक्शनल कॅरेक्टरिस्टिक असणार आहे का नाही, हा सगळा पार्ट आपण व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये बघितला. आता आपण बघणार आहे की कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असताना कोणते फोर्सेस त्याच्यामध्ये ऍक्ट करत असतात. इंटरॅक्टिंग फोर्सेस इन कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन. द न्यूक्लियस ऑफ वन ॲटम अट्रॅक्ट्स द इलेक्ट्रॉन्स ऑफ द अदर ॲटम अँड वाईस वर्सा. एका ॲटमचं न्यूक्लियस जे पॉझिटिव्हली चार्ज आहे ते दुसऱ्या ॲटमच्या इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतं आणि दुसऱ्या ॲटमचं न्यूक्लियस आणि पहिल्या ॲटमचे इलेक्ट्रॉन या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस निर्माण होतात. हे एक फोर्स त्याच्यामध्ये असतं. अगेन इन द कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन देर आर सम रिपल्सिव्ह फोर्सेस. देर इज रिपल्शन बिटवीन दी इलेक्ट्रॉन्स ऑफ द टू ॲटम. दोन्ही ॲटमचे इलेक्ट्रॉन मध्ये थोडंसं रिपल्शन असणार आहे. अँड देर इज रिपल्शन बिटवीन द टू न्यूक्लियाय. दोन्ही न्यूक्लियाय जे आहेत जे ॲटम्स कंबाईन होणार आहेत त्या दोन्हींच्या न्यूक्लियावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यामुळे दोघांकडे पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे त्यांच्याकडे थोडं रिपल्शन असेल. पण लक्षात ठेवा, दोन्ही न्यूक्लियसचं रिपल्शन फोर्स आणि दोन्ही ॲटम्सच्या इलेक्ट्रॉनचं रिपल्शन फोर्स याच्यापेक्षा एका ॲटमचं न्यूक्लियस आणि दुसऱ्या ॲटमचे इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ॲटमचं न्यूक्लियस आणि पहिल्या ॲटमचे इलेक्ट्रॉन यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं आणि त्यामुळे बॉन्ड निर्माण होतो. इथे दाखवलंय बघा, हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे, यांच्यामध्ये कुठला फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि दोन दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, याचा इलेक्ट्रॉन याचा इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन आहे. असे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन हे दोन्ही कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करत असतात. बट वेन दी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर मोर दॅन दी रिपल्सिव्ह फोर्स देन दी कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड. आता पोटेन्शियल एनर्जी डायग्राम आपल्याला बघायची आहे H2 हायड्रोजन मॉलिक्युलच्या फॉर्मेशनची. आता पोटेन्शियल एनर्जी डायग्राम म्हणजे काय, तर H2 मॉलिक्युल फॉर्म होत असताना दोन हायड्रोजनची जी एनर्जी आहे त्या एनर्जी हायड्रोजन मॉलिक्युल कन्वर्ट होत असताना ती कमी होते जास्त होते. जेव्हा स्टेबल एनर्जी होते त्यावेळी तो मॉलिक्युल फॉर्म होतो. हे सगळं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलेलं आहे. एनर्जी चेंजेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द हायड्रोजन मॉलिक्युल, दॅट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी डायग्राम. An equilibrium internuclear distance is the one where attractive forces are balanced by the repulsive forces and potential energy of the system attains a minimum value. जेव्हा जे दोन न्यूक्लियस एकत्र येणार आहेत आणि ऍटमचं मॉलिक्युल मध्ये कन्व्हर्जन होणार आहे त्या दोन ऍटमच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स जेव्हा इक्विलिब्रियमला असतं म्हणजे जेव्हा रिपल्सिव्ह फोर्सेस आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बॅलन्स असतात आणि सिस्टीमला मिनिमम पोटेन्शियल एनर्जी मिळालेली असते त्यावेळी त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम इंटरन्यूक्लियर डिस्टन्स. आणि या इक्विलिब्रियम इंटरन्यूक्लियर डिस्टन्स जेव्हा दोन ऍटम्स मध्ये होतं त्यावेळी त्याचं मॉलिक्युल मध्ये कन्व्हर्जन होतं. आता हायड्रोजन मॉलिक्युलची बॉन्डिंगची थिअरी कशी आहे बघा.
आता बघा इथे एक्स ऍक्सिस वर डिस्टन्स प्लॉट केलाय आणि वाय ऍक्सिस वर एनर्जी प्लॉट केलेली आहे. जेव्हा दोन हायड्रोजन ऍटम्सची पोटेन्शियल एनर्जी इकडे एकाची दाखवली आणि इकडे एकाची दाखवली रेड लाईन्स मध्ये, ती हायर आहे, नंतर ती मिनिमम होत जाते, कमी कमी होत जाते आणि कमी कमी झाल्यावर त्याची व्हॅल्यू होते -436 किलोजूल पर मोल. म्हणजे दोन हायड्रोजन ऍटमच्या मध्ये एक बॉन्ड तयार होण्यासाठी 1 मोल एवढ्या क्वांटिटीसाठी किती एनर्जी रिलीज होते? -436 kilojoules. म्हणजे मिनिमम झाली ती. So the system attains the minimum potential energy. At that time, the bond is formed between two hydrogen atoms, and this is the equilibrium distance between the two hydrogen atoms. जेव्हा अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल तयार होते तेव्हा एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते, एनर्जी वाढते आणि दोन ऍटम्सचं त्याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस जास्त होतात आणि बॉन्ड फॉर्म होत नाही. That is called as the anti-bonding energy, which is +436 kilojoules per mole. हायर एनर्जीला बॉन्ड फॉर्मेशन होत नाही, लोअर एनर्जी जेव्हा होईल तेव्हाच बॉन्ड फॉर्म होऊ शकतो. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी डायग्राम फॉर हायड्रोजन. एनर्जी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन टू हायड्रोजन ऍटम्स. बघा इथे दाखवलंय, energies of attraction and repulsion are the functions of the distance between two hydrogen atoms. दोन हायड्रोजन ऍटम मध्ये किती डिस्टन्स आहे याच्यावर ठरतं की अट्रॅक्शनची एनर्जी किती असणार आहे आणि रिपल्शनची एनर्जी किती असणार आहे. जेव्हा मिनिमम ती एनर्जी असते त्यावेळेला बॉन्ड लेंथ किती असतं बघा, 74 पिकोमीटर. म्हणजे हायड्रोजन आणि हायड्रोजन दोन ऍटम मधलं बॉन्ड त्यांच्यामधलं अंतर जर 74 पिकोमीटर झालं तर त्या पॉइंटला the anti-bonding orbital is +346 kilojoule per mole above zero and energy when H atoms are far apart. ज्यावेळी हे डिस्टन्स एवढं असतं त्यावेळी ते ऍटम्स एकमेकांपासून खूप लांब असतात आणि त्याला हायर एनर्जी लागते 436 किलोजूल आणि त्यावेळी त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होऊ शकत नाही. पण हीच एनर्जी जेव्हा कमी होते, जेव्हा ती -436 किलोजूल होते तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होतो. सो दिस इज दी potential energy diagram for hydrogen atom. Now we have to study the types of overlap of atomic orbital. According to valence bond theory, we have seen that the atomic orbitals overlap each other to form the covalent bond. मग ओव्हरलॅप होतोय तो कोणत्या कोणत्या प्रकारचे ओव्हरलॅप होऊ शकतात ते आपल्याला बघायचंय. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इन्व्हॉल्विंग S and P orbitals, 3 different types of overlaps are possible. जेव्हा एस आणि पी या दोनच ऑर्बिटल आपण कन्सिडर करतोय आणि त्यांच्यापासून जर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार असेल तर एकूण 3 टाइपचे ओव्हरलॅप होऊ शकतात. त्याच्यामध्ये बघा, द ऑर्बिटल्स होल्डिंग द इलेक्ट्रॉन्स व्हेरी इन शेप, एनर्जी अँड सिमेट्री. सो द एक्सटेंट ऑफ द ओव्हरलॅप डिपेंड्स ऑन द शेप अँड साइज ऑफ द ऑर्बिटल. दिलेल्या ऑर्बिटलचा ओव्हरलॅपचा एक्सटेंट किती असणार आहे हे त्या ऑर्बिटलच्या शेप आणि साइज वर ठरतं. आता बघा, ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात केल्या की ऑर्बिटलचा ओव्हरलॅप हा शेप आणि साइज वर ठरतो तर त्याच्यापासून 2 प्रकारचे बॉन्ड होऊ शकतात. एक म्हणजे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. तर सिग्मा बॉन्ड म्हणजे काय बघा, when the overlap of the bonding orbitals is along the internuclear axis, म्हणजे याला म्हणायचं ऍक्सियल ओव्हरलॅप. जेव्हा दोन ऑर्बिटल सिंगल ऍक्सिसच्या अलॉंग एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होत असतील तर त्या ओव्हरलॅपला ऍक्सियल ओव्हरलॅप म्हणतात. आणि कोणत्याही दोन ऑर्बिटलचा जर ऍक्सियल ओव्हरलॅप झाला तर त्यापासून तयार होणारा बॉन्ड हा नेहमी सिग्मा बॉन्ड असू शकतो. When the overlap of the bonding orbitals is along the internuclear axis, it is called as sigma overlap or sigma bond. The sigma bond is formed by the overlap of following orbitals. जेव्हा 2s ऑर्बिटल किंवा 1s आणि 1p ऑर्बिटल किंवा 2p ऑर्बिटल एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होतात तेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होऊ शकतो. आता सिग्मा बॉन्ड तयार होण्यासाठी कोणते कोणते ओव्हरलॅप आहेत तर आपण बघितलं 2s, 1s आणि 1p किंवा 2p ऑर्बिटलचा ओव्हरलॅप. तर त्यातला पहिला आपण बघणार आहे SS ओव्हरलॅप. आता SS ओव्हरलॅपची डेफिनेशन काय आहे बघा, द ओव्हरलॅप बिटवीन 2 हाफ फिल्ड s ऑर्बिटल्स ऑफ 2 डिफरंट ऍटम्स. ही महत्वाची कंडिशन आहे. 2s ऑर्बिटल पाहिजेत पण 2 वेगवेगळ्या ऍटमच्या पाहिजेत. एका ऍटम मध्ये 1s आणि 2s आहे तर एकाच ऍटमची 1s आणि 2s यांचा ओव्हरलॅप झाला तर तो SS ओव्हरलॅप होत नाही. The overlap between 2 half-filled s orbitals of 2 different atoms containing unpaired electrons with the opposite spins is called as SS overlap. जेव्हा 2 s ऑर्बिटल असतील 2 वेगवेगळ्या ऍटमच्या आणि त्या हाफ फिल्ड असतील आणि त्यांच्यातलं इलेक्ट्रॉनचं स्पिन जर अपोजिट असेल तर त्यांचा झालेला ओव्हरलॅप म्हणजे काय असणार आहे, SS ओव्हरलॅप असणार आहे.
एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. SS ओव्हरलॅपनी हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतो बघा. हा एक हायड्रोजन आयटम आहे, हा एक हायड्रोजन आयटम आहे. दोघांकडे 1s1 असं त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे दोघांकडे 1s ऑर्बिटल आहे आणि दोघांकडे एक एक इलेक्ट्रॉन आहे. त्यांची स्पिन्स अपोजिट असतात. सो त्यांचा ओव्हरलॅप होतो. ओव्हरलॅप म्हणजे जे दोन ऑर्बिटल अशा लांब लांब आहेत त्या एकमेकांवर अशा पद्धतीने येतात, त्याला म्हणायचं ओव्हरलॅप. इथे तुम्ही बघू शकता, इथे दोन ऑर्बिटल लांब लांब आहेत, त्या जवळ आल्या आणि काही भाग एकमेकांमध्ये मिक्स झाला. दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरलॅप. दिस इज दी SS ओव्हरलॅप. आणि SS ओव्हरलॅपनी काय तयार होतोय तर हायड्रोजन मॉलिक्यूल. हा एक हायड्रोजन आयटम आहे, हा एक हायड्रोजन आयटम आहे. दोघांच्या 1s ऑर्बिटलचा ओव्हरलॅप झाला आणि दोन जे हाफ फिल्ड ऑर्बिटल्स होत्या त्यांचा ओव्हरलॅप होऊन इलेक्ट्रॉन स्पिन न्यूट्रलाइज झालं आणि हायड्रोजन मॉलिक्यूल तयार झाला. सो द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज द एक्झाम्पल ऑफ SS ओव्हरलॅप. The second type of overlap is PP overlap. The overlap between two half-filled p orbitals of two different atoms containing electrons with opposite spins is called as PP overlap. SS overlap सारखाच PP overlap आहे. दोन S च्या ऐवजी दोन half-filled p orbitals जर एकत्र आल्या ओव्हरलॅपनी आणि दोघांमध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील अपोजिट स्पिनचे, तर त्या ओव्हरलॅपला आपण PP ओव्हरलॅप असं म्हणतो. The example of PP overlap is formation of F2, that is fluorine molecule. Fluorine molecule हा PP overlap ने तयार होतो. हा फ्लोरीन मॉलिक्यूलची p ऑर्बिटल आहे, एका फ्लोरीनची, ही दुसऱ्या फ्लोरीनची p ऑर्बिटल आहे. दोघांकडे एक एक इलेक्ट्रॉन आहे, त्यांचा ओव्हरलॅप झाला. ओव्हरलॅप म्हणजे दोघांचं मिक्सिंग झालं बघा. हे जे दोन हाफ लोब्स आहेत ब्लू कलर मध्ये दाखवलेले, ते एकमेकांमध्ये मिक्स झाले, त्याला म्हणायचं ओव्हरलॅपिंग आणि मग तयार झालेला आहे F2 मॉलिक्यूल. आता बघा, तिसरा जो ओव्हरलॅप आहे तो आहे SP ओव्हरलॅप. SP ओव्हरलॅपचे दोन प्रकार आहेत, SP सिग्मा बॉन्ड आणि SP पाय बॉन्ड आहे. आता बघा, SP sigma bond. In this type of overlap, one half-filled s orbital of one atom and one half-filled p orbital of the another orbital overlap along the internuclear axis. याच्यामध्ये काय होतंय बघा, एका ॲटमची s ऑर्बिटल आणि दुसऱ्या ॲटमची p ऑर्बिटल हाफ फिल्ड असेल आणि दोघांमध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर त्यांचा ओव्हरलॅप होतो ऍक्सियल. म्हणजे दे ओव्हरलॅप अलॉंग द ऍक्सिस. दॅट इज कॉल्ड ॲज इंटरन्यूक्लियर ऍक्सिस ओव्हरलॅप. त्याच्यापासून जे काही मॉलिक्यूल तयार होते त्याला आपण म्हणू शकतो दीज मॉलिक्यूल्स आर फॉर्म्ड बाय SP ओव्हरलॅप. एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ HF, दॅट इज हायड्रोजन फ्लोराइड मॉलिक्यूल. बघा, ही S ऑर्बिटल आहे आणि ही P ऑर्बिटल आहे. S ऑर्बिटलचा थोडा पार्ट आणि P ऑर्बिटलचा थोडा पार्ट एकमेकांमध्ये मिक्स झाला, म्हणजे त्यांचं ओव्हरलॅपिंग झालंय. S ऑर्बिटल हायड्रोजनची आणि P ऑर्बिटल फ्लोरीनची यांचं मिक्सिंग म्हणजे ओव्हरलॅपिंग झालं आणि त्याच्यापासून HF मॉलिक्यूल तयार झालं. बघा, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आहे, फ्लोरीनचं 1s2 2s2 2px2 2py2 आणि 2pz1 आहे. तर इथे S चा एक इलेक्ट्रॉन आणि pz ऑर्बिटलचा एक इलेक्ट्रॉन हे एकमेकांबरोबर ओव्हरलॅपनी एकत्रित येतात, त्यांचं स्पिन न्यूट्रलाइज होतं. 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन अँड 2pz ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन overlap with each other along the internuclear axis to form the SP सिग्मा ओव्हरलॅप. म्हणजे ऍक्सियल ओव्हरलॅपनी तयार होणारा जो बॉन्ड आहे तो कोणता आहे तर सिग्मा बॉन्ड आहे. लक्षात ठेवा, द बॉन्ड फॉर्म ड्यू टू ऍक्सियल ओव्हरलॅप इज कॉल्ड ॲज सिग्मा बॉन्ड. नेक्स्ट टाइप आहे पाय ओव्हरलॅप किंवा पाय बॉन्ड, PP ओव्हरलॅप. जेव्हा दोन वेगवेगळ्या ॲटम्सच्या हाफ फिल्ड p ऑर्बिटल्स एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होतं लॅटरली साइडवेज, त्यावेळी तयार होणाऱ्या बॉन्डला पाय बॉन्ड म्हणतात किंवा त्या ओव्हरलॅपला पाय ओव्हरलॅप असं सुद्धा म्हणलं जातं. When two half-filled orbitals of two atoms overlap sideways, that is laterally, it is called as pi overlap and it is perpendicular to the internuclear axis. बघा, साइडनी त्याचा ओव्हरलॅप झालाय. साइडनी म्हणजे हा लोब याच्यात मिक्स झाला आणि हा लोब याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. दे आर नॉट ओव्हरलॅपिंग अलॉंग द ऍक्सिस, रादर दे आर गेटिंग ओव्हरलॅप साइडवेज, या बाजूनी आणि याच्या या बाजूने. ही एका ऍटमची p ऑर्बिटल आहे, ही दुसऱ्या ऍटमची p ऑर्बिटल आहे आणि दोन बाजू अशा एकत्र आल्या, साइडनी झाला, अलॉंग द ऍक्सिस झालेला नाहीये. सो इट इज कॉल्ड ॲज साइडवेज ओव्हरलॅप और लॅटरल ओव्हरलॅप. अँड ड्यू टू लॅटरल ओव्हरलॅप देअर इज पाय बॉन्ड फॉर्मेशन, दॅट इज कॉल्ड ॲज पाय ओव्हरलॅप. लक्षात ठेवा दोन्ही मधला फरक. जेव्हा ऍक्सियल ओव्हरलॅप होतो तेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होतो, लॅटरल ओव्हरलॅप होतो तेव्हा पाय बॉन्ड तयार होतो. When two half-filled orbitals of two atoms overlap laterally,
It is called pi overlap and it is perpendicular to the internuclear axis. Internuclear axis आडवा आहे आणि ओव्हरलॅप उभा होतोय, म्हणजे ते काय आहे तर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज पीपी और पाय ओव्हरलॅप और पाय बॉन्ड. सो always remember the difference. Axial overlap leads to the formation of sigma bond and lateral overlap or sideways overlap leads to the formation of the pi bond. Now, according to valence bond theory, we have seen how the covalent bond is formed between different atoms. But sometimes there are bond forms between the same atom. मग ते कसे तयार होतात ते व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने एक्सप्लेन केलं जाऊ शकत नाही. आणि मग त्याच्यासाठी दुसरी एक नवीन कन्सेप्ट मांडली गेली, ती म्हणजे हायब्रिडायझेशन. फेल्युअर ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी अँड नीड फॉर द कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी का फेल गेली आणि हायब्रिडायझेशनची गरज का वाटली ते इथे काही उदाहरणांद्वारे दाखवलंय बघा. सपोजिंग बेरिलियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1s2 म्हणजे याचं ड्युप्लेट कम्प्लीट आहे, मग त्याची एक्सपेक्टेड व्हॅलन्सी 0 असायला पाहिजे. पण BeCl2 हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये ऑब्झर्व्ड व्हॅलन्सी बेरिलियमची 2 आहे. तसंच बोरॉनची ऍक्च्युअल एक्सपेक्टेड व्हॅलन्सी 1 आहे, कारण त्याच्या लास्ट 2px ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, पण BF3 मध्ये त्याची व्हॅलन्सी 3 आहे. Similarly, in CH4 molecule, the expected valency of the carbon is 2, but in case of CH4, the observed valency is 4. मग एक्सपेक्टेड व्हॅलन्सीज काही आयटमच्या वेगळ्या आहेत आणि त्याच आयटमच्या वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मधल्या व्हॅलन्सीज वेगळ्या आहेत. हा दोन्ही का फरक आहे व्हॅलन्सी मधला हे काही व्हॅलन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन करू शकत नाही. आणि हे जे व्हॅलन्सी मधला फरक आहे हा एक्सप्लेन करण्यासाठी मग एक नवीन कन्सेप्ट आली, त्याला म्हणायचं हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन म्हणजे काय बघा. इट इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic orbitals of the same atom with slightly different energies to form equal number of new orbitals with equivalent energy, maximum symmetry and definite orientation in space. The concept of hybridization is different than the concept of overlap. Overlap मध्ये दोन वेगवेगळ्या ऍटमच्या ऑर्बिटल कंबाईन होत होत्या, पण हायब्रिडायझेशन मध्ये तसं होत नाही. इन केस ऑफ हायब्रिडायझेशन एकाच ऑर्बिटलच्या एकाच ऍटमच्या वेगवेगळ्या ऑर्बिटल एकमेकांमध्ये मिक्स आणि रिकास्ट होतात आणि त्यांचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग झाल्यानंतर त्यांच्यापासून नवीन जेवढ्या मिक्सिंग झालंय तेवढ्याच इक्वल नंबर ऑफ न्यू ऑर्बिटल्स फॉर्म होतात. या नवीन तयार झालेल्या ज्या ऑर्बिटल आहेत त्यांची एनर्जी सेम असते, त्यांची सिमेट्री मॅक्झिमम असते आणि त्यांना स्पेसमध्ये डेफिनाइट ओरिएंटेशन असतं. So in case of hybridization, the orbitals which are getting mixed and recasting, they are of the same atom. Overlap मध्ये वेगवेगळ्या ऍटमच्या ऑर्बिटल होत्या, हायब्रिडायझेशन मध्ये एकाच ऍटमच्या ऑर्बिटल्स आहेत. आता हायब्रिडायझेशन कसं होतं ते आपल्याला बघायचंय. स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन हायब्रिडायझेशन. पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ अन एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट कशी फॉर्म होते बघा. The unpaired electrons in the ground state are uncoupled. जे पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात त्यांचं अनकपलिंग होतं आणि लोअर ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन जो अनपेअर्ड झालाय, आता पहिले पेअर्ड होता तो अनकपल झाला आणि तो इलेक्ट्रॉन हायर एनर्जी ऑर्बिटल मध्ये प्रमोट केला जातो, लोअर ऑर्बिट मधून हायर ऑर्बिट मध्ये. One electron is promoted to a vacant orbital having slightly higher energy and this is how the excited state is formed. एक्झाम्पल काय आहे बघा. कार्बनचं एक्झाम्पल आहे 1s2 और 1s2 2px1 2py1 2pz0. आता बघा कार्बन मध्ये p ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यातला एक इलेक्ट्रॉन 2px1 मध्ये आणि एक 2py1 मध्ये. 2pz ऑर्बिटल एम्प्टी आहे. तर इथे काय होतं बघा, 2s मधला एक इलेक्ट्रॉन 2pz मध्ये जाते आणि तो 2pz मध्ये गेल्यामुळे लोअर एनर्जी मधून तो हायर एनर्जीला प्रमोट झाला आणि मग जी नवीन कार्बनची स्टेट तयार होते त्याला म्हणायचं एक्साइटेड स्टेट. बघा इथे हे ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन आहे आणि हे एक्साइटेड स्टेट कॉन्फिगरेशन आहे. 1s2 च्या ऐवजी आता झालं 2s1, मग 2px1 2py1 आणि 2pz1. हे जे झालं लोअर एनर्जी मधले जे पेअर्ड इलेक्ट्रॉन होते ते अनपेअर्ड झाले आणि लोअर ऑर्बिट मधून हायर ऑर्बिट मध्ये गेला, त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. ही पहिली स्टेप आहे हायब्रिडायझेशन मधली. सेकंड स्टेप आहे मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic ऑर्बिटल. सेकंड स्टेप मध्ये काय होतं बघा,
ज्या सगळ्या ऑर्बिटल आहेत ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्या सगळ्या ऑर्बिटल एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्यांचं रिकास्टिंग होतं, म्हणजे त्यांना पुन्हा नवीन शेप दिला जातो, त्याला म्हणायचं मिक्सिंग अँड रिकास्टिंग. In this state, the orbitals having unpaired electrons with slightly different energies mix with each other. After mixing, the redistribution of electrons and energy takes place. नंतर त्या ऑर्बिटल मध्ये एनर्जी आणि इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन होतं पुन्हा आणि नवीन ऑर्बिटल तयार होतात. These new orbitals have exactly same shape and same energy. These new orbitals arrange themselves in space in such a way that there is minimum repulsion and maximum separation between them. मग मिक्सिंग आणि रिकास्टिंग नंतर तयार झालेल्या या ज्या नवीन ऑर्बिटल असतात या स्वतःला स्पेस मध्ये अशा पद्धतीने अरेंज करतात की त्यांच्यामध्ये रिपल्शन कमीत कमी असेल आणि सेपरेशन मात्र मॅक्झिमम असेल. दिस इज कॉल्ड ॲज मिक्सिंग अँड recasting of atomic orbital. This is the second step of hybridization. आता जेव्हा हायब्रिडायझेशन होत असतं वेगवेगळ्या ऑर्बिटल्सचं, एकाच ॲटमच्या वेगवेगळ्या ऑर्बिटलचं, तर त्यांनी कोणत्या कंडिशन्स फॉलो केल्या पाहिजेत? ज्या कंडिशन त्यांनी फॉलो केल्या तरच त्यांचं हायब्रिडायझेशन होऊ शकतं. पहिली स्टेप आहे ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ सेम ॲटम कॅन पार्टिसिपेट इन हायब्रिडायझेशन. पहिली कंडिशन आहे एकाच ॲटमच्या वेगवेगळ्या ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सेकंड आहे only the atomic orbitals and not the electrons undergo hybridization. फक्त ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन होतं, इलेक्ट्रॉनचं होत नाही. ओव्हरलॅप मध्ये इलेक्ट्रॉन पण एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्यांचं स्पिन न्यूट्रलाइज होतं, तसं हायब्रिडायझेशन मध्ये होत नाही. atomic orbitals participating in hybridization should have the nearly same energy. म्हणजे 1s ऑर्बिटल एका ॲटमची आणि त्या ॲटमची 3p ऑर्बिटल यांचं हायब्रिडायझेशन होऊ शकत नाही. 1s आणि 3p च्या एनर्जी मध्ये डिफरन्स जास्त आहे, सो दे विल नॉट अंडरगो हायब्रिडायझेशन. ज्या ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन होणार आहे त्यांची एनर्जी नियरली सेम असायला पाहिजे. नेक्स्ट पार्ट वी हॅव टू स्टडी इज कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. ज्या नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात, हायब्रिडायझेशनची प्रोसेस पूर्ण होते, एक्सायटेड स्टेट फॉर्म होतं, नंतर मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं आणि मग नवीन ऑर्बिटल तयार होतात. त्या ज्या नवीन ऑर्बिटल तयार झालेले असतात त्यांना म्हणतात हायब्रिड ऑर्बिटल. त्यांचे गुणधर्म काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा. atomic orbitals of the same atom can take part in hybridization. एकाच ॲटमच्या ऑर्बिटल पार्टिसिपेट करू शकतात. The atomic orbitals of the comparable energies only can undergo hybridization. ज्यांचं एनर्जी सेम आहे, कंपेरेबल आहे, त्यांचंच हायब्रिडायझेशन होऊ शकतं. जेवढ्या ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात तेवढ्याच नवीन ऑर्बिटल तयार होतात. इथे दिलंय बघा, the number of hybrid orbitals formed is equal to the number of orbitals taking part in hybridization. जेवढ्या नवीन तयार होतात तेवढ्याच आधी पार्टिसिपेट झालेले असतात, म्हणजे उलट ऍक्च्युअली म्हणायला पाहिजे, जेवढ्या आधी पार्टिसिपेट करतात हायब्रिडायझेशन मध्ये तेवढ्याच नवीन तयार होतात. ऑल हायब्रिड ऑर्बिटल्स आर आयडेंटिकल विथ रिस्पेक्ट टू एनर्जी अँड शेप. तयार झालेल्या नवीन हायब्रिड ऑर्बिटलची एनर्जी आणि शेप हा नेहमी सेमच असतो, आयडेंटिकल असतात त्या. The shape of hybrid orbitals is different from that of the pure atomic orbital. हायब्रिडायझेशनच्या आधी ज्या atomic orbital होत्या प्युअर स्टेट मधल्या त्यांचा शेप आणि हायब्रिड ऑर्बिटलचा शेप मात्र वेगळा असतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे hybrid orbitals are oriented in space to minimize the force of repulsion between their electrons and to have the maximum symmetry. मगाशी आपण बघितलं ज्या नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात त्या स्पेस मध्ये स्वतःला अशा पद्धतीने ओरिएंट करतात की त्यांच्यामधलं रिपल्शन कमीत कमी असेल आणि सिमेट्री मात्र मॅक्झिमम असेल. या सगळ्या अरेंजमेंटमुळे त्या मॉलिक्युलला एक विशिष्ट अशी जॉमेट्री प्राप्त होते. जॉमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल इज ड्यू टू ओरिएंटेशन ऑफ द हायब्रिड ऑर्बिटल्स इन स्पेस. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे हायब्रिड ऑर्बिटल्सची. द कोव्हॅलेंट बॉन्ड्स फॉर्म्ड बाय हायब्रिड ऑर्बिटल्स आर स्ट्रॉंगर दॅन दोज बाय दी प्युअर atomic orbitals. atomic orbitals ओव्हरलॅप होऊन जे बॉन्ड तयार होतात ते जरा स्ट्रेंथनी कमी असतात. whereas the bonds, covalent bonds which are formed due to hybrid orbitals are stronger. हायब्रिड ऑर्बिटलचे कोव्हॅलेंट बॉन्ड हे नेहमी स्ट्रॉंगर असतात. सो दिस वॉज अबाउट दी characteristics of the hybrid orbitals. In today's lecture we have studied about the valence bond theory. VSEPR थिअरीचं फेल्युअर का झालं, मग व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी का आली, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन एक्सप्लेन केलं, वेगवेगळे ओव्हरलॅपचे टाइप्स आपण बघितले, SS ओव्हरलॅप, PP ओव्हरलॅप, SP ओव्हरलॅप. इन PP ओव्हरलॅप we have seen two types, sigma bond and pi bond.
ऑल दिस पार्ट वी हॅव सीन. नंतर आपण बघितलं की व्हॅलन्स बॉन्ड थिअरी पण काही मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर आणि व्हॅलन्सी एक्सप्लेन करू शकले नाही, मग त्यामुळे हायब्रिडायझेशनची कन्सेप्ट आली. इन द हायब्रिडायझेशन वी हॅव स्टडीड अबाउट दी what is hybridization, how does hybridization takes place. Then we have seen about what are the conditions for orbitals to take part in the hybridization. Then we have seen how actually the hybridization occurs. Hybridization दोन स्टेप्स मध्ये होतं. पहिला आहे फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट आणि दुसरं आहे मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ द ऑर्बिटल्स. And lastly we have seen about the characteristics of the hybrid orbitals. So all this part we have studied in today's lecture.